मला विश्वास आहे की याला चांगलं पोटेन्शियल आहे आणि याची सुरुवात आहे सध्या। त्या नक्कीच अमरावतीमध्ये या सेंटरमुळे अनेक तरुण मुलांना रोजगार मिळेल आणि नक्कीच आपल्या जीवनात ते आपल्या पायावर उभे राहतील आणि टेक्निकल प्रशिक्षण जर चांगलं मिळालं तर नक्कीच ॲक्सिडेंटची जी काही संख्या आहे ती कमी होईल, मृत्यूंची संख्या कमी होईल। ती करण्याकरता आपल्या सगळ्यांचा सहकार्य पाहिजे आहे आणि नक्कीच अशा अनेक उपक्रमातून ते साध्य होईल असा विश्वास व्यक्त करतो। मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा नॉलेज, रिसर्च आणि टेक्नॉलॉजी या तिघांचं अध्ययन महाविद्यालयामध्ये करता त्याचा प्रयोग करत राहा। बघा, एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, टेक्नॉलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट, कॅपिटल, फायनान्शियल रिसोर्सेस इक्वली इम्पॉर्टंट, पण मला विचाराल तर या दोघांपेक्षाही इम्पॉर्टंट काही असेल The entrepreneurship is more important than financial resources and technology. या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन तुम्ही नॉलेजच्या आधारावर नक्कीच शक्तिशाली व्हाल, पण त्याचबरोबर उत्तम नागरिक म्हणून समाजाकरता आणि देशाकरता मोठे ॲसेट बनाल अशा शुभेच्छा। राष्ट्रानुकूल, युगानुकूल ही जी तत्व आहे ज्याचा वारसा घेऊन तुम्ही पुढे जाता आहात, कुठल्याही परिस्थितीत त्याच्याशी कॉम्प्रोमाइज न करता हे व्रत, हा यज्ञ असाच चालू ठेवा आणि नक्कीच या समाजात चांगुलपणाने वागणारे पण लोक आहेत, ते तुमच्या मागे नक्कीच उभं राहतील आणि तुम्ही जो समाज प्रबोधनाचा, समाज बदलवण्याचा जो उपयोग करता तेव्हा वर्तमानपत्र म्हणजे केवळ इन्फॉर्मेशन नाही आहे। वर्तमानपत्र जे आहे खऱ्या अर्थाने हे प्रबोधन आहे, प्रशिक्षण आहे आणि संस्कारही आहे। लहान लहानशा गोष्टी शिकून त्याचा परिणाम जनमानसावर होतो, इतक्या चांगल्या। आणि म्हणून जो वारसा आपल्याला वीर वामनराव जोशी, शिवाजीराव पटवर्धन आणि त्यानंतर बाळासाहेब मराठेंनी, अरुण मराठेंनी आणि आपण सगळ्यांनी सांभाळलेला आहे, तो कुठल्याही परिस्थितीत असाच सांभाळत तुमची प्रगती आणि विकास होता राहावा। आज 75 वर्ष पूर्ण केली, अशीच पुढे 100 वर्ष पूर्ण करून या देशाच्या आणि लोकशाहीच्या गुणात्मक परिवर्तनामध्ये तुमचं निश्चितपणे त्यात योगदान राहील।